राज्याच्या राजकारणात मोठी घडामोड घडण्याची शक्यता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अचानक दिल्ली दौऱ्यावरती. अमित शहांची भेट घेतल्याची माहिती. राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत पक्ष श्रेष्ठींशी चर्चा केल्याची माहिती. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आज पदभार स्वीकारणार. पदभार स्वीकारण्याआधी घेतलं सिद्धिविनायकाचं दर्शन. चैत्यभूमीवर जाऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनाही केलं अभिवादन. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आज दिल्ली दौऱ्यावरती. संध्याकाळी 6 वाजता दिल्लीला जाणार. उद्या सकाळी 10 वाजता घेणार पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट. खासदार सुप्रिया सुळे यांची कन्या रेवती सुळे हिचं लग्न ठरलं. नागपूरचे सारंग लखानी यांच्याशी रेवती सुळे लग्नगाठ बांधणार. सुप्रिया सुळे यांचा मुलगा विजय सुळे यानं दोघांचा फोटो केला पोस्ट. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांची आज पत्रकार परिषद. अजितदादांच्या विमान अपघातासंदर्भात मोठा खुलासा करण्याची शक्यता. आज दुपारी 12 वाजता राज्य मंत्रिमंडळाची बैठक. बैठकीमध्ये कोणते महत्त्वाचे निर्णय होणार याकडे लक्ष. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार देखील राहणार कॅबिनेट बैठकीला उपस्थित. श्वसनाचा त्रास असल्यानं शरद पवार यांच्यावरती रुबी रुग्णालयामध्ये उपचार सुरू. पवारांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची डॉक्टरांची माहिती. सुनेत्रा पवार यांनी घेतली शरद पवार यांची भेट. राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे पडघम वाजणार. आज कामकाज सल्लागार समितीची बैठक. अर्थसंकल्पीय अधिवेशनाचं कामकाज आणि कालावधी निश्चित होणार. मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री बैठकीला उपस्थित राहणार. चंद्रपूर महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौरांची आज निवड. काँग्रेस, भाजप आणि ठाकरेंच्या शिवसेनेचा महापौर पदासाठी अर्ज. कुणाच्या हातात सत्तेच्या चाव्या जाणार याकडे लक्ष. मुंबईतील वाहनांवरती वाहतूक कर लावावा. राहुल नार्वेकरांचे बंधू मकरंद नार्वेकर यांची मागणी. मुंबईला आणि मुंबईकरांना लुटायचं हीच भाजपची वृत्ती. मकरंद नार्वेकरांच्या मागणीवरून आदित्य ठाकरे यांचा निशाणा. जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये भाजपचा डंका. 12 पैकी 8 जिल्हा परिषदांमध्ये भाजपचं वर्चस्व. शिवसेना 2 तर राष्ट्रवादीकडे 2 जिल्हा परिषदा. पंचायत समितीमध्ये देखील भाजपच नंबर 1चा पक्ष. मवियाचा मात्र सुपडा साफ. आज बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणाची आरोप निश्चिती. सगळ्या 27 आरोपींना सिटी सिव्हिल अँड सेशन्स कोर्टात प्रत्यक्ष उपस्थित करणार. कोर्ट काय सांगणार याकडे लक्ष. T20 विश्वचषकात भारत-पाकिस्तान सामना होणार. ICC आणि PCBच्या बैठकीनंतर महत्त्वाचा निर्णय. नियोजित वेळापत्रकानुसार 15 फेब्रुवारीला कोलंबोमध्ये सामना.